तर आता आपण चाललेलो आहोत मंडळाचा गणपती आणायला कोरेगावपाशी. आपण यंदा या वर्षीचा गणपती आपण कोरेगावपाशी बुक केलेला, कारण तो थीमला मॅच होत होता. हे बघा, हे बघा. तुम्ही पाहू शकत असाल की रस्त्याने जाताना पूर्णपणे हिरवळ आणि वातावरण पण फ्रेश एकदम होतं, ऊन आलेला होता. विघ्नाची दुर्वी पूर्वी प्रेम हृदयाची सर्वांगी सुंदर उडशेंदुराची कंठे जंटे माळ मुक्ता फळाची. जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन काम. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. मोरया मोरया. गणपती घेऊन येत असताना आम्हाला वाटेमध्ये मस्तपैकी अशी एक एक्सप्रेस ट्रेन दिसली, ती तुम्हाला दाखवत आहे. इथं आमच्या मंडळाचा असा आयोजकांचा प्लॅन झालेला की गणपतीचं आपण डेकोरेशन डिस्क्लोज करायचं, आधी कोणाला दिसून द्यायचं नाही. सो त्यासाठी आम्ही पहिल्यांदा मूर्ती स्टेजच्या आतमध्ये नेली, जेणेकरून कोणाला जे आतमध्ये जे डेकोरेशन केलं आहे ते दिसू नये. आणि जेव्हा आम्ही ओपनिंग करणार आहोत तेव्हा एकसाथच जेव्हा गणपतीची मूर्ती त्या स्टेजवरती बसेल तेव्हाच आपण सगळ्यांना दाखवायची होती. अशा प्रकारे आपण प्लॅन केलेला होता. सो त्याप्रमाणे आपण ते सगळं काळा पडदा हे ते झाकून आपण ते प्रॉपर प्लॅनिंग केलेलं. पाऊस थोडासा आलेला होता, सो त्यामुळं थोडासा प्रॉब्लेम आलेला. आपने इसे जीवित तो कर दिया प्रभु, परंतु इस रूप में इसे देखकर सब इसका मजाक उड़ाएंगे. चिंतित मत होइए, ऐसा कुछ नहीं. मैं इसे वरदान देता हूँ कि युगों युगों तक लोग इसकी पूजा करें. ये अद्भुत बालक पृथ्वीवासियों का कल्याण करे. मैं इसे वरदान देती हूँ कि जब भी कोई शुभ कार्य होगा तो सबसे पहले गणेश का पूजन किया जाएगा. ये बालक विद्या और बुद्धि का दाता होगा. हर मंदिर और घर में इसकी स्थापना की जाएगी. पालखी निघाली राजाची, पालखी निघाली राजाची, या गणेश नगरात लालबागचा राजा माझा बसलाय नटून थाटात. लालबागचा राजा माझा बसलाय नटून थाटात. राजा बसला डौलानं, भूतनाचे आनंदानं. धर्मरूढी जुगारून सार विसरून मान. धर्मरूढी जुगारून सार विसरून मान. खांदा लावलाय पालखीला, खांदा लावलाय पालखीला.